जय 4 वेळा रस्ता आपण हरवलाय 2 शब्द आलो ना. 2 पॉईंट आहे नेडचा, तिथे जायचं आहे पण पॉसिबल आहे की नाही माहिती नाही कारण थोडा त्रास होतोय. गुड मॉर्निंग. राजगड जवळपास आलेलो आहो. 10 किलोमीटर राहिले इथून. एवढी भयंकर थंडी होती की माझे पूर्ण बोटं सुन्न पडलेत गाडी चालवून. आता एक ठिकाणी आम्ही थांबलो आहे आणि शेकोटी पण आहे, थोडीशी शेकोटी करतो आहे. चहा वगैरे आता इथेच पिऊ. 10 किलोमीटरचं अंतर आहे आणि पाली मार्गातून सरळ वर जायचं आहे आता. Hey guys. Hi ऋषी. Hi जय. हाय. ऑफिस कली चाय पी लो फ्रेंड्स. जय 4 वेळा रस्ता आपण हरवलाय 2 शब्द. तू परत मला माघारी घेऊन गेलाय. आता परत म्हणे इकडे जायचं. मी नाही माघारी घेऊन गेलो. हेच खेळत बसा. ट्रेकिंगला जात असताना रस्ता हरवणे ही नॉर्मल गोष्ट आहे, पण वेळेवर ती गोष्ट कळाली पाहिजे. कारण डोंगराळ भागात प्रवास करत असताना खूप वेळा नेटवर्क इश्यू असतो आणि त्याचमुळे आपण आपल्या ग्रुपपासून वेगळे होतो. आमच्यासोबत याआधी अशी गोष्ट झालेली आहे आणि अशा वेळेस काय होतं हे जय आपल्याला सांगत आहे. 2 गाड्या मिल्कीवर वॉटर बोलला. एक गाडी प्लस वाली डायरेक्ट भेटले 6 वाजता. कुठं पिरंगुटला वडापाव खायला डायरेक्ट. आमच्यासोबत पण सेम झालं. मोए मोए हो गया हमारे साथ. लय मोय झाला. तर राजगडच्या पायथ्याशी पोचलोय. खूप वेळा रस्त्यात चुकलो आमच्याकडून. आम्ही सकाळी 6ला निघालो होतो. गुगल मॅपच्या नुसार 8पर्यंत इथे पाहिजे होतं. 2 तासाचा दाखवत होता पण रस्ता नंतर खूप 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 मिस झाला आणि 2 तासाचे 3 तास झाले. तर इथे पार्किंगची सोय आहे आणि महागा किल्ला. आणि शक्यतो गुगल मॅपच्या भरोश्यावर बसू नका. लोकल लोकांना आधीमध्ये भेटले तर रस्ता विचारत जावा. त्यावर म्हणजे गुगल मॅप दगा देतं, खूप दगा देतं. 3 वेळा रस्ता चुकलो आम्ही ऑलमोस्ट. तर येताना सावधान काय आजा वहाँ जाके काय वहाँ जाके पिया हमने गन्ने का जूस. मटण शिजलं आडानं दुखती दाढ सजनी रसा रसावा. आडानं दुखती दाढ सजनी रसा रसावा. चलो चलो रस्सा पिलो. आजा म्हणे काय प्रो ऑफर पुन्हा येऊन पिवतो. ट्रेकची सुरुवात करत आहे आम्ही जस्ट. आणि हा बेस उसाचा रस प्यायचा होता. मशीन बंद पडली. तर चला आपला हा इथून ट्रेक सुरू होतोय आणि आपण जातोय पाली मार्गातून, जो सगळ्यात जवळ पडतो आपल्याला. कारण आपण जेवढं लवकर वर जाईल तेवढा वर किल्ला एक्सप्लोअर करता येईल. आणि इतर 2 मार्ग आहेत राजगडाला जाण्यासाठी, पण त्याचा ट्रेक 2 ते 2.5 तासाचा आहे. सो आम्ही हा रस्ता निवडलेला आहे. कमॉन डी कमॉन क्यूट सायको. कमॉन डी. ओके बर्ड इज सायलेंट. पडशील रे. नाही रे.
रत्न तुझा पहिला होता. वैभवचा फर्स्ट ट्रेक आहे राजगड. ते पण चांगली गोष्ट आहे की पाली मार्गाने येतोय म्हणून जास्त ट्रेक नाही याचा, नाहीतर काय खरं नव्हतं. मित्र तू समोर जा रे. ओके, यू आर फ्रॉम मोरयागाव. सर चलो भाई लोग, तुम आगे चलो चलो चलो. तुम्ही समोर जाऊ शकता, तसं काय नाही. आप आगे चलो. असं भाई आप आगे चलो. आणि आमच्यावर आता लक्ष ठेवणार पटापटा चाला म्हणून. असं थोडी असतंय. अरे स्वतः मागे राहत. आमच्यावर नजर ठेवणार का आता, असं असते का? चालू आहे का? चालू आहे. दम लागतोय. चल, रस्ता बघ ना, खूप सही आहे. दाखव इकडे. फक्त दगड आणि खूप चढ आहे. काय झालं डी, दमले? किती वेळ झाला चढून? फक्त 20 मिनिट. आलो ना. आणि मित्रांनो, बघता बघता 30 ते 40 मिनिटात आम्ही येऊन पोचलो पाली दरवाजाकडे. या दरवाजाच्या नावामुळेच बहुतेक आम्ही ज्या रस्त्याने आलो त्याचं नाव पाली मार्ग आहे असं वाटतं. पाली मार्गकडे पाठ करून जर तुम्ही थांबलात, तुम्हाला वर दिसेल बाले किल्ला. दिसायला तो इथे जरी असला, पण तिकडे जाण्यासाठी आम्हाला तब्बल 1 ते 1.5 तास लागला. तर किल्ला असंच सोपा नसतो चढणं. खरं सांगायचं राहिलं तर राजगड पूर्ण किल्ला फिरायचा म्हणजे 1 दिवस कमीच पडतो. आणि जरी तुम्ही 1 दिवसात पूर्ण करायचं बघितलात तर काही ना काही पॉईंट्स तुमचे राहूनच जातील. कारण राजगड हा खूप मोठा किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज 26 वर्ष या किल्ल्यावर राहिले होते. हा किल्ला खूप साऱ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. सांगायचं म्हणजे महाराजांची आणि अफजल खानाची भेट ही सगळ्यांना माहिती आहे. पण जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाची भेट घेऊन त्याचा वध केला, तेव्हा महाराजांनी काय केलं, अफजल खानाचं धड हे प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि अफजल खानाचं मुंडक हे राजगडी आणलं. आणि इतिहास असं सांगतो की अफजल खानाचं मुंडक आजही बाले किल्ल्याच्या महादरवाजाच्या भिंतीत आहे. आम्ही ट्रेकला गेलो तेव्हा गडावर ॲक्च्युली काम चालू होते, सो थोडीशी गर्दी पण दिसून येईल इथे तुम्हाला. पाली दरवाजा पार करून समोर आपल्याला दिसतो एक तलाव आणि तलावाच्या वरच्या साईडला दिसतो धान्य कोठार, जिथे धान्य आधी साठवून ठेवायचे. धान्य कोठारच्या समोर पाहताच आपल्याला दिसून येते की सुवेळा माची आणि चिलखती बुरुज. तर चाललो आता बाले किल्ल्याकडे. खूप दम आलेला आहे आणि थोडासा त्रास पण होतो आहे. पूर्ण ट्रेक कंप्लीट होणार की नाही खात्री नाही. आणि तिथे आपल्याला तो पॉईंट आहे नेडचा, तिथे जायचं आहे.
पण पॉसिबल आहे की नाही माहिती नाही, कारण थोडा त्रास होतो आहे, रात्री झोपसुद्धा नव्हती आणि उद्या ऑफिसलाही जायचं आहे. तर बाले किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत आम्ही. हा शेवटचा पॅच पूर्ण करून मग आम्ही महादरवाजाला पोहोचू. पण हा शेवटचा टप्पा खूप अवघड होता, कारण चढ खूप होता आणि गर्दी होती, त्याच्यामुळे खूप जपून जावं लागत होतं. तर बघू शकता की तुम्ही पायऱ्यांची कशी हालत आहे. कुठे कुठेतरी पायऱ्याच नसल्यामुळे एकदम 2-2 पाऊल उचलावं लागत होते. शेवटचा पॅच कंप्लीट करून आम्ही पोहोचलो आता महादरवाजाकडे. तर समोर एक नंबर नजारा दिसत आहे, चिलखती बुरुज आणि शिवळ्या माची. दरवाजाचा आत प्रवेश केल्यावर वर तुम्हाला एक देवीचे मंदिर दिसेल आणि बाजूलाच एक चंद्रकोर आकाराचा तलाव दिसेल. खूप खूप सुंदर असा व्ह्यू दिसत आहे वरून. ए पाय नको घालू. वेदरही मस्त होता म्हणून त्याच्यामुळे एकदम ट्रिप भारी झाला. इथून आम्ही कॅप्चर केला सोहळा माचीचा व्ह्यू. जो उजव्या साईडला दिसतो तो संजीवनी माची आहे आणि डाव्या साईडला गेला तो सुवळा माची आहे. बाले किल्ल्यावर वर फिरताना दिसते की गडांचे अवशेष, पण तिथे आत जाताना सगळ्यांनी आपले बूट चप्पल जे काही असतील बाहेर काढून जावे. छत्रपतींच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी, तर आपण त्याचा मान टाकला पाहिजे. हा इकडे दिसतो तो बाजारपेठ, त्या जमान्याचा बाजारपेठ. खूप छोटासा बोर्ड आहे, लांबून दिसत नसेल. आणि तो चंद्रकोर लेक. आणि बाले किल्ला फिरून झाल्यावर आम्ही निघालो सुवळ्या माचीकडे. उतरतानाही सेम रूट होता, सो काळजीपूर्वक उतरा. सोहळ्या माचीला जाण्यासाठी रस्ता हा आपल्याला जिथे सुरुवातीला धान्य कोठार लागला होता ना, तिथूनच आपल्याला खालच्या साईडून जायचं आहे. जात जाता तिथे एक लागतो मारुतीचं मंदिर. तर दर्शन घेऊन पुढे चालूया. रस्ता खूप सुंदर आहे, एकच रस्ता आहे आणि मोजून 15 मिनिटात तिथे पोहोचून जाऊ, सरळ प्लेन रस्ता असल्यामुळे. तर मी ज्याच्यावर सध्या उभा आहे तो आहे चिलखती बुरुज आणि समोर तो दिसतो बाले किल्ला. आणि आता याचा थोडासा 360 अँगल घेऊया.
समोर दिसतोय तो सुवळा माझी आणि याच्या खाली आहे नेडेचा पॉइंट. तर चला तिथे जाऊया. जय शिवराय. काय खाल्ली बी आज नुसतं पळा लागली बघ कधीच थकलो मी. सकाळी तिने 4 स्टेप चालू केली, नंतर मस्त पळायला लागली. बघून बघून मी चालायला लागलो माहिती का. इज्जत गेल्याचं वाटायला लागली मला. चलो चलो चलो. अरे यार ऊपर जाएंगे हम. उतर रेशमे लवकर. कमॉन जय कमॉन. मी ऋषीला ब्लर केलं होतं. ट्रेनिंग आहे. त्यांनी किती ट्रॅक केलं विचार त्याला. हे हळू हळू हळू. और यहाँ पर ऋषिकेश को डिफिकल्टी होते हुए मुझे घर जाना है. और ऋषिकेश ची सेफ्टी बाहेर निघाली. हे ऋषा ऋषा स्लो स्लो स्लो. ऋषा किशात ना सेफ्टी बाहेर आली आहे. किशात ना किशा चेक कर. होय. ये ना वर. राडेडेचं पॉईंट आम्ही पूर्ण केलेला आहे आणि मी परफ्यूम मारल्यामुळे त्याचा सुगंध येतो खूप. आणि दोघं तिघांनी असं बोललं की तिथे जाताना आणि तिथे आगीमोळ राहतात आणि ते भयानक अटॅक करतात, म्हणून जॅकेट घालून कवर केलेलं आहे. आता येत नाही सोडून. माशीला जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही परफ्यूम वगैरे मारला असेल तर तो वॉश करून घ्या किंवा वर जॅकेटने वगैरे कवर करून घ्या. तर हा व्हिडिओ इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून सांगा कसा होता. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. हाय गाइस. नक्षलवादी सारखे दिसतोय इथे. काढू शकता एवढी थंडी. गाडी आम्ही चालवतोय आणि तुम्ही मस्त मागं बसताय मास्क घेऊन. लावा हे नको व्हिडिओत आपल्याला. तुला कोण काय करतोय बोल. शेकोटी ये. शेकोटी तर करूच. ए कुठे कुठे बीटीएस. हेलो गाइस. हाँ सब्सक्राइब माय चैनल. सब्सक्राइब. ओके. जबा जबा ये ब्लॉग में जबा का. ये ब्लॉग में जब जबा का ब्लॉग में देख जाएगा.